सुनील टिकरे, जवळ्यांनी फरांदे आणि सीमा हिरे तिघेही एकाच गाडीत बसलेले आहेत आणि त्याच गाडीमध्ये सर्व उमेदवारांचे एबी फॉर्म आहे। त्यामुळे या एबी फॉर्मच्या पळवापळवीचा हा सगळा थरार सध्या आपल्याला नाशिक मुंबई महामार्गावर रंगलेला बघायला मिळतोय। गेल्या काही तासांपासून हा सगळा थरार जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय आणि अगदी या इच्छुक उमेदवारांची देखील या ठिकाणी एबी फॉर्म वरूनची पळवापळवी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। साधारणपणे आपण विचार केला तर जे इच्छुक उमेदवार आहे भाजपमधले अनेक इच्छुक उमेदवार जे आहे ते नाराज झालेले होते। तिकिटावरून खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सगळा गोंधळ जो आहे तो बघायला मिळतोय आणि आता थेट नाशिक मुंबई महामार्गावर एक फार्म हाऊस आहे। त्या फार्म हाऊस मध्ये आता ह्या तिन्ही आमदारांची गाडी घेऊन हे तिन्ही आमदार आता या फार्म हाऊस मध्ये शिरलेले आपल्याला बघायला मिळतात। अगदी मोठा राडा जो आहे तो या सगळ्या एबी फॉर्मच्या पळवापळवीवरून बघायला मिळतोय। मागच्या काही तासापासून मुंबई नाशिक महामार्गावर हा सगळा जोरदार सिगे स्टाईल थरार रंगलेला होता। तीनही आमदार शहरातले एबी फॉर्म घेऊन एकाच गाडीमध्ये प्रसिद्धी माध्यमांचा ससेमिरा खरं तर त्यांना चुकवायचा होता आणि त्यामुळे महामार्गावर एका दिशेने तर कधी दुसऱ्या दिशेने हा सगळा ताफा जो आहे तो पळवला जात होता। विशेष म्हणजे भाजपचे तीनही आमदार या ठिकाणी आहे, इच्छुक उमेदवार त्यांच्या मागे सगळी गाड्या पळवताना बघायला मिळाल्या आणि अगदी सगळा थरार जो आहे तो एबी फॉर्मचा आपल्याला नाशिकमध्ये सध्या भाजपमध्ये रंगलेला बघायला मिळतोय। अनेक इच्छुक आहेत भाजपमध्ये कारण 122 जागांसाठी भाजपमधून जवळपास 1,500 इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिलेली होती। 1,500 इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं इच्छुकांची संख्या असल्यानं बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या क्षणी एबी फॉर्म देण्याची खेळी जी आहे ती भाजपकडून खेळण्यात आलेली होती आणि त्याच पद्धतीने हे सगळे एबी फॉर्म जे आहे ते शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेले होते। मात्र आता काही वेळापूर्वी त्यांच्याच गाडी मध्ये आपण बघितलं तर त्यांची गाडी महामार्गावर थांबवण्यात आली। आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांनी त्या ठिकाणी त्यांच्या गाडीला घेरलेलं होतं आणि त्यानंतर सीमा हिरे देखील त्या गाडीमध्ये बसल्या आणि ती गाडी मग शहरातल्या वेगवेगळ्या रस्त्यावरून पळवली जात होती, महामार्गावरून पळवली जात होती आणि आता नाशिक मुंबई महामार्गावरील एका खासगी फार्म हाऊस मध्ये ही गाडी जी आहे ती नेण्यात आलेली आहे। या फार्म हाऊसचे गेट बंद करून घेण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे तीनही आमदार आहेत, भाजपचे शहराध्यक्ष आहेत आणि इच्छुक उमेदवार जे आहे की ज्यांना एबी फॉर्म दिले जाणार होते ते इच्छुक उमेदवार देखील या सगळ्या एबी फॉर्म असलेल्या गाडीच्या मागे त्यांच्या गाड्या पळवत होते। हा सगळा सिने स्टाईल थरार सध्या नाशिकमध्ये आपल्याला उमेदवारीच्या एबी फॉर्म वरून रंगलेला बघायला मिळेल। सध्या आता या फार्म हाऊस मध्ये हे सगळे आमदार जे आहेत ते गेलेले आहेत। इच्छुक उमेदवारांची बाहेर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली देखील आपल्याला बघायला मिळेल।